नमस्कार. यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मी प्राध्यापिका सौ सुषमा चंद्रकांत जंगम. आज आपणाला गुढीपाडवा या उत्सवाच्या निमित्तानं काही महत्त्वाच्या गोष्टी समजावणार आहे. गुढीपाडवा म्हटलं की चैत्र शुद्ध प्रतिपदा हे आपल्या लक्षात येतं. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच महाराष्ट्राचं नवीन वर्ष असं मानलं जातं. आपण डिसेंबर नंतर येणारा जानेवारी महिना वर्षाची सुरुवात म्हणून मानतो, पण आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्षाची सुरुवात होते असं मानलं जातं आणि या दिवशी गुढी उभारली जाते. आता गुढीपाडव्याच्या या मुहूर्ताला 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानलं जातं. खरं तर भारतीय संस्कृती वेगवेगळी विचारधारा समजवण्याचा प्रयत्न करते. गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपण काय काय करतो तर प्रथमतः सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून शुभ्र वस्त्रे परिधान करून गुढी उभारतो. गुढी हे विजयाचं प्रतीक आहे, आनंदाचं प्रतीक आहे आणि म्हणून आपण ती गुढी उभारतो. आता या दिवशी का उभारायची याला काही कारण आहेत. याच दिवसापासून शालिवाहन शक सुरू होतं. शालिवाहन शक म्हणजे काय तर आपल्या भारतामध्ये शालिवाहन नावाचा एक कुंभाराचा मुलगा होता. आता पूर्वीच्या काळी असं होतं की काही निवड राजा सगळ्या गोष्टींचा निर्णय घ्यायचा असं काही नाहीये, तो सल्ला घ्यायचा इतरांचा. त्याचप्रमाणे हा जो शालिवाहन नावाचा कुंभाराचा मुलगा होता, राज्यावर संकट आलेलं असताना त्यानं काय केलं की जे मातीचं सैन्य बनवलं होतं त्या सैन्यामध्ये प्राण भरला आणि मग शत्रूचा पाडाव करून विजय मिळवला. हे राजाला सहकार्य करून ते सैन्य वापरून विजय मिळवला असं म्हटलं जातं. आता शालिवाहनानं हे काम केलं म्हणजे काय केलं तर ही रूपकात्मक कथा आहे, लक्षणात्मक कथा आहे. म्हणजे काय केलं तर मृतवत लोक झाले होते, जडानं भरलेले होते, जडत्व त्यांच्यामध्ये आलेलं होतं, चैतन्य निघून गेलेलं होतं, त्यांना कशाचं काहीही वाटत नव्हतं आणि अशा वेळी देशावर संकट आलं तर काय करायचं हा प्रश्न होता. आणि मग हा शालिवाहन नावाचा जो माणूस होता त्यानं काय केलं, अशा लोकांच्या मध्ये प्राण भरला, अशा लोकांच्या मध्ये चैतन्य भरलं, त्यांना जागं केलं, त्यांना विचार सांगितले, त्यांच्यामधलं चैतन्य जागृत केलं आणि त्यांना समजावलं, विचार दिले, संस्कृती समजावली आणि मग असा चैतन्यानं भरलेला माणूस यांना एकत्र करून त्यानं काय केलं, विजय मिळवला. पौरुष पराक्रम जागृत करणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि हे या शालिवाहनानं केलं. त्यामुळं या चैत्र शुद्ध प्रतिपदेला पासून सुरू होणाऱ्या वर्षाला शालिवाहन शक असंही म्हटलं जातं. आता खरं तर चैतन्य जागृत करायचं म्हणजे काय करायचं तर माणूस विचारांनीच जागा होतो. याचं आपल्याला आणखीन एक उदाहरण माहिती आहे की हनुमंत ज्या वेळेला सीतेचा शोध घ्यायला गेले होते त्यावेळेला समुद्र तीरावर गेल्यावर लंका ही समुद्राच्या पलीकडे होती आणि मग आता आपण जायचं कसं, समुद्र ओलांडून जायचं कसं, आता काय करणार. त्यावेळेला काही असं बाकीच्या आत्ताच्या सारख्या सुविधा असतील असं काही नाही, काय असतीलही आपण असं म्हणू शकत नाही. पण प्रश्न पडला आणि अशा वेळेला जांबुवंतांनी हनुमंताला जागं केलं. हनुमंताला सांगितलं की अरे तुझ्यामध्ये ती शक्ती आहे. आपल्याला माहित आहे ज्यावेळेला हनुमंताचा जन्म झाला त्यावेळेला ही कथा आहे. जन्म झाल्यानंतर आपल्याला एक मराठीत गाणं पण आहे, हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, बालपणी गेलासी तू सूर्याला गिळाया, थरथरली धर ही धरणी हादरले आसमान. एवढी ताकद हनुमंताकडे होती आणि मग ही इतक्या लहान वयात एवढी ताकद त्रास देऊ शकते म्हणून सर्व ऋषींनी किंवा सर्व त्यावेळेच्या महान लोकांनी त्याच्याकडून ती शक्ती काढून घेतली. वर्णन ते त्या कथेमध्ये आहे आणि त्याला सांगितलं की योग्य वेळी तुला त्या शक्तीची आठवण करून दिली तर तुला ती शक्ती परत मिळेल. आणि मग हे जांबुवंतांना माहीत होतं म्हणून जांबुवंतांनी हनुमंतातली शक्ती जागी केली, हनुमंतांमधलं चैतन्य जागं केलं. आणि मग आपल्याला माहित आहे की हनुमंतांनी नंतर लंकेमध्ये जाऊन लंकेचा शोध घेतला आणि सीतामाईला परत आणण्यास मदत केली. ही नंतरची कथा आहे. हे जागृत करणं गरजेचं असतं. चैतन्य असतं माणसामध्ये पण ते निर्माण करणं, त्याच्यातल्या ते चैतन्याला जागं करणं हे गरजेचं असतं. तसंच आपल्याला महाभारतामधलं पण एक उदाहरण माहिती आहे. महाभारतामध्ये काय झालं होतं की ऐन युद्धावर युद्धभूमीवर रथ नेऊन कृष्णाने उभा केला. दोन्हीकडचं सैन्य अर्जुनानं पाहिलं आणि तो गर्भगळीत झाला. का तर समोर सगळा माझा बांधव होता, माझं नातेवाईक होतं, माझे सगळे नातेवाईक होते, माझे बांधव होते आणि या सगळ्यांना मारायचं हा प्रश्न अर्जुनाला पडला. त्यामुळं अर्जुनानं
शस्त्र टाकलं. मग अशा वेळेला कृष्णानं त्याला जागं केलं, त्याच्यात चैतन्य भरलं, त्याच्यात स्फूर्ती भरली की उठ, जागा हो. कारण तू जर हे नाही केलंस तर कुणाकरवीही मी हे करून घेऊ शकतो. वाईटाचा नाश होणं हे गरजेचंच आहे. आणि म्हणून त्याला जागं केलं. आणि मग अर्जुन तयार झाला आणि युद्ध केलं. नाही, जागृत करणं, चैतन्याला जागृत करणं हे गरजेचं होतं. किंवा दक्षिणेकडील प्रजेला अन्यायानं वागणूक दिली जात होती, अन्याय केला जात होता, तो म्हणजे वालीकडून. सुग्रीव वालीची कथा आपल्याला माहिती आहे, योगानं आपण नंतर ती पाहूया. पण वाली त्रास देत होता, वाली प्रजेला छळत होता, स्वतःचं अस्तित्व मान्य करायला लावत होता, स्वतःलाच पूजा करा म्हणत होता, स्वतःची पूजा करा म्हणत होता. हे सगळं थांबवण्यासाठी सुग्रीवाच्या साह्यानं वालीला संपवण्याचं काम प्रभू रामचंद्रांनी केलं. तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. इतकंच काय, असं म्हणतात की प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवास संपून ज्या वेळेला अयोध्येमध्ये परत आले तो दिवस होता चैत्र शुद्ध पौर्णिमेचा. अर्जुन किंवा पांडवांनी शमीच्या ह्याच्यावरून शस्त्र काढली आणि त्याचा वापर करायला सुरुवात केली किंवा शस्त्र वापरून महाभारताचं युद्ध सुरू झालं, तो दिवस होता चैत्रशुद्ध पौर्णिमेचा असं म्हटलं जातं. मग म्हणून या दिवशी विजय आनंद करणं, विजय साजरा करणं, विजयोत्सव साजरा करणं, आनंद साजरा करणं हे या दिवशी केलं गेलं लोकांच्याकडून. कारण लोकांना तो आनंद झाला, आसुरी संपत्ती संपली आणि चांगली संपत्ती आली. मलबारमध्ये पण अशी एक परंपरा आहे की मलबारमध्ये काय करतात, सकाळी सकाळी उठून चैत्रशुद्ध पौर्णिमेला सकाळी उठतात आणि माणसं आंघोळ वगैरे करून नवीन वस्त्र परिधान करतात आणि डोळे बंद करून देवाजवळ जातात. देवाऱ्यामध्ये घरामध्ये असणारी सर्व संपत्ती, सोनं नाणं, दागिनं, पैसा आणि इतर स्वरूपात असणारी संपत्ती देवाऱ्यात ठेवली जाते आणि सकाळी उठून मग तिचं दर्शन घेतलं जातं. आपली ही जी कराग्रे वसते लक्ष्मी संस्कृती आहे तीच संस्कृती आपल्याला भारतीय संस्कृती या मलबारमध्ये पाहायला मिळते. आपल्याकडेही आपण लक्ष्मीपूजनाच्या वेळेला संपत्तीचं पूजन करतो आणि ही पूजन केलेली संपत्ती प्रसाद म्हणून आपण वापरत असतो. त्याच्या पाठीमागचा हेतूच तो आहे. देवाला देऊन ज्यावेळेला एखादी गोष्ट घेतली जाते त्यावेळेला ती प्रसाद बनते आणि ही परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये आहे. म्हणजे सगळीकडं हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. याचं कारण असते की गुढीपाडवा हा विजयोत्सव आहे. याशिवाय या दिवशी कडुलिंब ची पानं आणि गुळ एकत्रित करून खायला दिलं जातं. आता याचा अर्थ आणि काय, तर कडुलिंब हा कडू असतो आणि गुळ हा गोड असतो. माणसाला जीवनामध्ये जगत असताना कडू घोट प्यावे लागतात. वाईट गोष्टी जीवनामध्ये येत असतात, वाईट विचार येत असतात, संकट येत असतात, अडचणी येत असतात. हे सगळं दूर करण्याचं काम जर करायचं असेल तर दैवी विचार असावे लागतात. म्हणून कडू घोट पिण्याची पण तयारी असली पाहिजे, कडू गोष्टी पचवण्याची ताकद असली पाहिजे. हे सांगण्यासाठी या नवीन वर्षाला आपण कडुलिंबाची पानं आणि गुळ दिला जातो. याशिवाय खेड्यांमध्ये आजच्या दिवशी सगळे लोक, गावातले प्रतिष्ठित लोक, 12 बलुतेदार एकत्र येतात आणि त्या दिवशी त्या गावचा ब्राह्मण किंवा स्वामी पंचांग वाचतो, वर्षभराचं भविष्य नवीन पंचांगानुसार सांगतो आणि त्या गावाचं भविष्य सांगतो, पाऊस पाणी कसं होणार ते सांगतो आणि मग त्या दिवशी गावात लोक पेढे किंवा इतर मिठाई वाटतात. ही परंपरा अजूनही खेड्यांमध्ये असलेली आपल्याला दिसते, गावचं भविष्य वाचणं किंवा वर्षाचं पंचांग वाचण्याची. अशा अनेक परंपरा आपल्याला गुढीपाडव्याला पाहायला मिळतात. शेवटी जाताना एवढंच लक्षात घ्यायचं की गुढी म्हणजे आनंदोत्सव. तिला आपण साडी बांधतो आता किंवा भगवं वस्त्र बांधलं तरी चालतं, साडी बांधतो, मिठाई म्हणून गोड ती घाटी बांधतो, कडुलिंबाचं ढापी किंवा एक फांदी छोटीशी आपण त्याच्याबरोबर लावतो, त्याच्यावर गडवा तांब्या पालता घालतो आणि ही उभी करतो. याच्या पाठीमाग विकृत किंवा विपरीत अर्थ पण काही लोक सांगतात. पण खरं तर चांगल्या गोष्टींमागे वाईट गोष्टी येतात, त्या गोष्टी लक्षात घेण्याची काहीही गरज नाहीये. ही परंपरा आज सुरू झालेली नाहीये, फार प्राचीन काळापासून गुढीपाडव्याची परंपरा चालू आहे, अगदी रामायण काळापासून. त्यामुळे ती नवीन सुरू केली गेली किंवा मुद्दाम काहीतरी घडलं असेल तर आपण त्याचा हे घेण्याची काही गरज नाही किंवा त्याच्यात लक्षात घेण्याची गरज नाही. आपला जो सण आहे, आपला जो आनंद आहे तो वाईट विचारांवर चांगल्या विचारांचा विजय, वैभवाचा विजय, संपत्तीचा विजय, आसुरी संपत्तीवर दैवी संपत्तीचा विजय या दिवशी व्हावा हीच गुढीपाडव्याची सदिच्छा असते. म्हणून या दिवशी आपण पुरणपोळीचा नैवेद्य करतो, या दिवशी गोड करून खातो. हेतू हाच की हा गुढीपाडवा म्हणजे विजयाची गुढी
घराघरात उभी केली पाहिजे, घराघरात गुढी उभारली पाहिजे आणि घराघरातील लोकांनी या गुढीला नमस्कार करून आनंदोत्सव साजरा केला पाहिजे आणि वाईट विचारांवर चांगल्या विचारांचा विजय मिळवण्याचा या नववर्षा दिवशी संकल्प केला पाहिजे. तरच हे नववर्ष साजरं केलं याचा आनंद आपल्याला मिळू शकतो. तुमच्या जीवनामध्ये अशी आनंदाची गुढी उभी राहो हीच सदिच्छा. धन्यवाद.